नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजीराजे. सर्वप्रथम माझं नाव श्रीकांत देशमुख आणि अ, मी सध्या जर्मनी इथे असतो. श्वेबिश गेम्युंड म्हणून शहरात आणि मी सध्या इंटर्नशिप करतो आहे. श्लाईक GmbH म्हणून. ही कंपनी आहे लीडिंग मॅन्युफॅक्चरर ऑफ टॉईज आणि ऑल ओव्हर वर्ल्ड रँकिंगमध्ये आम्ही टॉप 10 मध्ये आहोत. आजचा विषय जो आहे तो आपण सिलेक्ट केलाय की जर्मनी शिक्षण आणि नोकरी विषयक माहिती. सो याला सुरुवात करण्याच्या आधी मी एक तुम्हाला पार्श्वभूमी देईल. माझं शिक्षण झालंय पहिली ते बालवाडी ते 10वी पर्यंत विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर माझं डिप्लोमाचं शिक्षण झालं आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जळगाव येथे. येथे मी डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आणि 2014 साली मी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली JSPM वाघोली या ठिकाणी. तिथेही मेकॅनिकलमध्ये माझं शिक्षण झालंय. बॅचलर माझी मेकॅनिकलमध्ये झाले आणि सध्या जर्मनीमध्ये मी होकशुले होफ कॉलेज युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस होफ या ठिकाणी मी ऑपरेशनल एक्सलन्स ही मास्टर स्टडी करतोय. आणि आता सध्या माझा प्रॅक्टिकल सेमिस्टर चालू आहे त्यामुळे मी इंटर्नशिप करत आहे आणि हा माझा एक एज्युकेशनचा पार्ट आहे. आणि ह्यानंतर जेव्हा मी थेसिस माझी सबमिट करेल तेव्हा मी ऑफिशियली मास्टर डिग्री परसिव्ह केलेली असेल. सर्वप्रथम मला हे सांगावं असं वाटतं की जर्मनी हेच डेस्टिनेशन मी का निवडलं. मी दरवेळी असं सांगतो की मी नुसतं जर्मनी पहिलेच टिक नव्हतं केलं की जर्मनीला मला जायचंय. मी जर्मनी ह्यासाठी सिलेक्ट केलं की 5 कंट्रीज माझ्या समोर होत्या. एक होती जपान, फिलिपिन्स, अमेरिका, UK आणि जर्मनी. तर ह्या 5ही देशांचा पहिले मी अभ्यास केला आणि माझं बॅकग्राऊंड होतं मेकॅनिकल आणि बराचसा एक्सपिरियन्स हा काय म्हणतात एक टेक्निकल इंजिनियरचा असल्यामुळे मला कळत गेलं की या बरोबर आपल्याला जर आपली पोझिशन अपग्रेड करायची असेल तर काही ना काही पावलं आपल्याला उचलावी लागतील. आता सध्याच्या एज्युकेशन सिस्टीमकडे जर आपण लक्ष दिलं तर सध्या असं चालतं की समोरचा जो करतोय तेच मी करायला हवं आणि तेच मी करतोय असं. म्हणजे 2017 पर्यंत मी स्वतःही तसंच एक मेंटॅलिटीमध्ये होतो की मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हटल्यावर आज खूप खूप असे कॅन्डिडेट्स आहेत जे मेकॅनिकल इंजिनियर्स आहेत. पण पुढे काय? पुढे जाऊन तुम्ही GET 15,000वर काम करतो आपण, 10,000वर काम करतो. प्रश्न तो नाहीये. प्रश्न हा आहे की आपण शिकतो किती आहे आपल्या कामामधनं आणि तिथून पुढच्या 10 वर्षात तुम्ही कुठे असाल. तर हा प्रश्न मला तेव्हा जॉब करताना आला की जे मी काम करतोय त्याच्याने तर मी सॅटिस्फाईड होतो. पण ह्या कामात पण मी अपग्रेड कसा होईल माझ्या एकूण कार्यपद्धतीने मी अपग्रेड कसा होईल, मी स्वतः अपग्रेड कधी होईल, माझं प्रमोशन कधी होईल, मी कधी डिसिजन मेकर मी कधी बनेल. तर ह्यासाठी मी थोडा रिसर्च केला. जर्मनी ही कंट्री मी फायनलाइज केली कारण तुम्हालाही माहिती आहे ऑटोमोटिव्ह लँड आहे आणि मेकॅनिकलसाठी हे माहेरघर आहे त्याच्या. आणि फर्स्ट ऑफ ऑल ॲज कम्पेअर टू US UK जर्मनी हे खूप स्वस्त आहे जर आपण पैशामध्ये विचार करत असू तर एज्युकेशनल वाईज. आणि त्यात अजून एक मी पॉइंट ऍड करेल की बरेचसे माझे असे कलिग्स होते, माझे नातेवाईक होते जे ऑलरेडी जर्मन कंपनीत कामं करत होते आणि कामं करतायत. त्यांनी मला गाईड केलं, प्रॉपर गाईड केलं. त्यांच्या 2-3 व्हिजिट झालेल्या होत्या जर्मनीत. आणि ऑब्व्हियसली तुम्ही जेव्हा एक मोठा डिसिजन घेत असाल तर तेव्हा इट्स अन ऑब्व्हियस थिंग की तुम्ही 10 जणांना विचाराल जे जाणकार आहेत त्या क्षेत्रातले. तर तसंही मी केलं. ह्या आधी माझं कोणीही जर्मनीत नव्हतं मित्रांशिवाय आणि ना कोणी घरातलं नातेवाईक वगैरे असं कोणीही नव्हतं. सो आपण आता मूळ मुद्द्याकडे वळू
की जर्मनीतलं शिक्षण. आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. पहिले शिक्षणाचं मी सांगतो आणि नंतर जॉब्स ऍप्लिकेशन्स कसे करायचे इथं. तर फर्स्ट ऑफ ऑल शिक्षण. आता इथं शिक्षणाच्या कार्यपद्धती तुम्हाला सांगतो मी. अ, इथं तुम्ही फ्री युनिव्हर्सिटीतही ऍडमिशन घेऊ शकतात आणि पेड युनिव्हर्सिटीतही ऍडमिशन घेऊ शकतात. फ्री युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला किंवा पेड युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घ्यायची असेल किंवा ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीची तुम्हाला जर माहिती हवी असेल तर एक वेबसाईट आहे DAAD.de, DAAD.de. मी हे सगळं जे आहेत ह्या वेबसाईट्स वगैरे आहेत त्या सगळ्या चेतन दादांना शेअर करेल. ते आपल्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्या ग्रुपवर टाकतील सविस्तर. ह्या ज्या मी टोटल प्रेझेंटेशन मधनं जे ज्या लिंक्स वगैरे असतील, जे जे ग्रुप्स असतील त्यांचं मी सगळं पाठवेल चेतन दादांना आणि चेतन दादा शेअर करतील. सो जर्मनीत शिक्षण जर घ्यायचं असेल तर ही DAAD.de ही एक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे आणि ज्याच्यावर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला जर्मनीत कोणते असे फ्री युनिव्हर्सिटीज आहेत, कोणत्या कोर्समध्ये तुम्हाला जायचंय, कोणती डिग्री तुम्हाला इथं परस्यू करायची आहे, हे सगळे फिल्टर्स लावून तुम्ही तुमच्या समोर एक लिस्ट आहे युनिव्हर्सिटीची. जशी तुम्हाला युनिव्हर्सिटी हवी आहे तशी युनिव्हर्सिटी ते फिल्टर करून तुम्हाला दाखवतील. फक्त एवढ्यावरच ती वेबसाईट थांबत नाही. तर त्या पर्टिक्युलर तुम्हाला एक युनिव्हर्सिटी जर आवडली, समजून घ्या ती मोस्टली आपण फ्री युनिव्हर्सिटीसाठीच बघतो. फ्री युनिव्हर्सिटीसाठी पण काही काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, तर ते त्यावर सविस्तर असे लिहिलेले असतात की आमच्या रिक्वायरमेंट्स ह्या आहेत, आमच्या ऍडमिशन्स ह्या इंटेकला चालू होतात आणि ह्या इंटेकला चालू होतात. म्हणजे समर इंटेक आणि विंटर इंटेक अशा दोन इंटेक असतात आणि ह्या दोन इंटेकमध्ये त्यांची ऍडमिशन प्रोसेस कधी चालू होते ही सविस्तर माहिती प्लस त्या कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल आय डी हे सगळं दिलेलं असतं आणि सविस्तर माहिती तुम्हाला जी माहिती हवी आहे ती माहिती त्याच्यावर अवेलेबल असते. आणि दुसरं मी याच्यात एक पॉइंट आउट करू इच्छितो की जे काउन्सिलर्स असतात, आपण बरेच ठिकाणी ऐकतो किंवा जेव्हा आपल्याला MS साठी किंवा मास्टर स्टडीजसाठी बाहेर यायचं असतं तेव्हा आपण सगळ्यात प्रथम काउन्सिलर शोधतो की बाबा काउन्सिलर कुठे, आपल्याला जॉबसाठी काउन्सिलर पाहिजे, याच्यासाठी काउन्सिलर पाहिजे, त्याच्यासाठी काउन्सिलर पाहिजे. पण मी स्वतःचा एक्सपिरियन्स सांगू शकतो की काउन्सिलरची एज्युकेशनसाठी गरज नाहीये. कारण आता इतकी सोपी झाली आहे प्रोसिजर जर्मनीत ऍडमिशन घ्यायला की तुम्ही सरळ घर बसल्या तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून ऍडमिशन घेऊ शकतात. काउन्सिलरकडे जाऊन 25-30 हजार त्याला द्यायची काही गरज नाही, कारण तोही त्याच युनिव्हर्सिटीत तुम्हाला ऍडमिशन घेऊन देणार आहे ज्या युनिव्हर्सिटीत तुम्ही स्वतःच्या एफर्ट्सने ऍडमिशन घेऊ शकतात. सो हा पार्ट झाला एज्युकेशन बद्दल. याच्यात ह्या वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या एज्युकेशन म्हणजे मास्टर स्टडी पासून बॅचलर पासून सगळ्या युनिव्हर्सिटीची तुम्हाला इन्फॉर्मेशन सविस्तर रूपात भेटेल आणि तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. जर तुम्हाला त्या वेबसाईटवर काही अडचणी येत असतील की आम्हाला त्या वेबसाईटवर नाही मला काय म्हणतात काही गोष्टी सापडत आहे किंवा मला टेक्निकल एरर्स येत आहेत किंवा काही एरर्स येत आहेत, तर त्यांचं स्वतःचं ऑफिस आहे पुण्यात. आय थिंक ते न्यूक्लियस मॉल ला आहे त्यांचं ऑफिस आणि त्यांना तुम्ही मेल टाकून तुमची जी क्वेरी आहे ती तुम्ही त्यांना विचारू शकतात. आणि अल्सो ज्यांना PhD ही करायचंय तर त्याचीही इन्फॉर्मेशन तिथे अवेलेबल आहे. आणि PhD होल्डर्ससाठी DAAD.de ही जी वेबसाईट आहे आणि ही जी ऑर्गनायझेशन आहे ही फ्री स्कॉलरशिप प्रोव्हाइड करते. त्यामुळे याचा तुम्ही फायदा घ्यायला हवा. जे आपले भावंड कोणी PhD साठी फॅमिली सकट जायचा विचार करत असतील तर मी तर त्यांना मस्ट सांगेल की त्यांनी एकदा DAAD.de वेबसाईटला व्हिजिट द्या आणि त्यांच्या ऑफिसलाही व्हिजिट द्या. सो तुम्हाला तेवढा फायदा होईल. कारण ऑब्व्हियसली जर तुम्हाला स्कॉलरशिप भेटत असेल ओपन स्कॉलरशिप तर तुम्ही का त्याला अवॉइड कराल. सो पण मी जेव्हा मास्टर स्टडीसाठी ह्या DAAD.de कडे गेलो होतो तर मास्टर्स डिग्रीसाठी आणि बॅचलर डिग्रीसाठी मास्टर्स डिग्रीसाठी त्यांच्याकडे स्कॉलरशिप अवेलेबल नाहीये. आणि जर तुम्हाला फ्री युनिव्हर्सिटी भेटत असेल तर काही इश्यूज नाही. माझी युनिव्हर्सिटी जी होती ती पेड युनिव्हर्सिटी होती कारण माझा जो कोर्स आहे तो
MBA अँड इंजिनिअरिंग म्हणजे टेक मॅनेजमेंट कोर्स आहे. जर मला उद्याच्याला जर टेक्निकल फील्डकडे वळायचं असेल तर मी टेक्निकल फील्डकडेही वळू शकतो, किंवा मला मॅनेजमेंट लेवलला जर काम करायचं असेल तर मी मॅनेजरियल लेवलला पण काम करू शकतो. सो असा माझा कोर्स आहे. अं, पुढचं हे सांगण्यासाठी प्रिपरेशन मी काय केलंय, प्रिपरेशन काय करायचे जर तुम्हाला जर्मनीत एंट्री करायची असेल तर. तर सर्वप्रथम जर्मनी म्हटल्यावर त्यांची लँग्वेज येणं खूप महत्वाचं आहे, कारण हा आपला प्लस पॉइंट असू शकतो. जर तुम्हाला त्यांची जर्मन लँग्वेज येते तर तो तुम्हाला प्लस पॉइंट आहे. फॉर एक्झाम्पल, जर उद्याच्याला पुण्यात किंवा आपल्या महाराष्ट्रात कोणी आपल्या जवळ येऊन कोणी फॉरेनर आपल्याशी जर मराठीमध्ये बोलतोय, तर ऑब्व्हियसली आपल्याला खूप आवडेल की हा मराठीत बोलतोय आपल्याशी. तुम्ही त्याच्याशी कन्व्हर्सेट कराल. तुम्ही त्याच्यासोबतचा जर दुसरा माणूस इंग्लिश बोलत असेल आणि हा मराठी बोलत असेल, तर तुम्ही सर्वात जास्त मराठी माणसाशी बोलाल. तसाच एक काहीसा प्रसंग इकडे असतो. जर तुम्ही जर्मन बोलाल तर त्यांना खूप जवळचे व्हाल, आणि हाच एक की पॉइंट असतो इथं ऍप्लिकेशन्स करताना आणि इथं जॉब्स वगैरेला अप्लाय करताना. तर सर्वप्रथम मी माझं जर्मन लेवल केलं A2 लेवल पर्यंत ग्योथे इन्स्टिट्यूट पुणे येथे, जिथं बोट क्लबच्या जवळ त्यांचं एक मार्क्स मुलर भवन आहे. तिथं मी A2 लेवल पर्यंत जर्मन केलं. नंतर IELTS ची एक्झाम दिली मी. IELTS एक्झाम काही काही ठिकाणी काही काही युनिव्हर्सिटीजला कंपल्सरी आहे. ते त्यावर आपली ऍडमिशन्स घेतात. तर IELTS ची एक्झाम द्या. नंतर सॉरी, IELTS ची एक्झाम मी दिली, आणि तुम्हाला जसं जे कॉलेज तुम्ही निवडाल त्यांची जी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार तुम्हाला त्या एक्झाम्स द्याव्या लागतात. पण शक्यतो जर्मन येणं हे मस्ट आहे, हे एवढं लक्षात ठेवा. आणि हे झालं आपल्या माझ्या शिक्षणाबद्दल, म्हणजे मी जेव्हा ऍडमिशन वगैरे प्रोसेसमध्ये हे एवढ्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट केल्या. आता मी वळेल की जॉबचं इथं सेनारिओ कसा आहे. तर जॉबसाठी तुम्हाला मी एक सांगण्याचं एक 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 हिंट देऊ शकेल, की इथं जर्मनीत जर तुम्हाला जॉब अप्लाय करायचा असेल इंडियातनं, तर तुम्ही समजून घ्या, तुम्ही जर स्वतः एक्सपिरियन्स होल्डर असाल आता, आणि तुम्ही सध्या करंटली जॉब करत असाल, तर तुम्हाला तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट हा माहितीच असेल. तुम्ही ज्या कंपनीत काम करत आहात तशाच कंपन्या ज्या जर्मनीत ऍक्टिव्हेट आहेत, तर अशा जर्मनीत ऍक्टिव्हेट असलेल्या कंपन्यांची एक लिस्ट तयार करा. एक पाच पाच कंपन्या खूप आहेत, आणि त्या कंपनीच्या जर्मनीतल्या वेबसाईटवर जाऊन करिअर सेक्शनमध्ये जाऊन तुमची जी पोस्ट आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल टेस्टर असतील ॲक्सेंचरमध्ये, किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, कोणी कोणी मेकॅनिकल इंजिनियर असेल ज्याला ॲज अ मॅनेजर, सप्लाय चेन मॅनेजर किंवा टेस्टर असे जॉब करायचे असतील, तर अशी पोझिशन्स वगैरे असतात तिथं, त्यांचे ऍडव्हर्टाइजमेंट आलेले असतात. तर त्या ऍडव्हर्टाइजमेंटवर जाऊन तुम्हाला रिक्वायरमेंट्स बघायच्यात की त्यांना कसा कॅन्डिडेट हवाय. तर त्यामधनं तुम्हाला कळेल की यांना एक्झॅक्ट एम्प्लॉई कसा हवा. तुम्हाला त्यांना जर्मन येणारा हवाय, इंग्लिश येणारा हवाय, स्किल्स काय हवे त्याच्याकडे, ही सगळी इन्फॉर्मेशन यांनी सविस्तरपणे तिथे दिलेली असते. त्यानुसार तुम्ही अशा 5 कंपन्यांचे सेम प्रोफाईलचे ऍडव्हर्टाइजमेंट बघायचे, त्यानुसार तुमचा CV वगैरे बनवायचा. आणि हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही डिसाईड करतायत की बाबा नाही, मी ह्या कंपनीला अप्लाय करायचंय, तर तुम्ही ऑब्व्हियसली अप्लाय करू शकाल. तिथं तुम्हाला ऍप्लिकेशन प्रोसेस म्हणून एक दिलेलं असतं की आम्हाला अप्लाय करायचं असेल तर काय प्रोसेस करावी लागते, आणि तुम्हाला काय डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत जोडायचे, हे एकदा फक्त ओव्हरलुक करून घ्या की त्यांना काय काय हवे डॉक्युमेंट्स वगैरे, ऑब्व्हियसली ते मागतात. तर हे झाल्यानंतर तुम्ही एकदा निवडलं की बाबा हा, ही प्रोसिजर आहे, आणि मी ह्या प्रोसिजर थ्रू गेलेलो आहे, आणि ही प्रोसिजर मी फॉलो केलेली, आणि ह्यानुसार माझे डॉक्युमेंटेशन तयार आहेत. तर पुण्यात अजून एक ऑर्गनायझेशन आहे जी जर्मन गव्हर्नमेंट ड्रीव्ह करते, प्रो रिकग्निशन इंडिया म्हणून, आणि याचंही ऑफिस तिथंच आहे जिथं मी सांगितलं तुम्हाला, पुण्यात न्यूक्लियस मॉल मध्ये. आणि
जेव्हा तुमचं हे डॉक्युमेंटेशन तयार झालंय तेव्हा तुम्ही यांची एक व्हिजिट करायची ह्या ऑफिसला. आणि ह्या ऑफिसला व्हिजिट केल्यानंतर ते तुम्हाला एक आता सध्या कोरोनाच्या सिच्युएशन मध्ये मे बी ते ईमेलवर तुम्हाला रिप्लाय करतील. तर ते तुम्हाला सविस्तर माहिती देतील की काय करायचंय काय नाही करायचंय, कोणत्या प्रोसेस किंवा तुमचे जे क्वेश्चन्स असतील की मी ह्या कंपनीला अप्लाय केलेलं आहे आणि त्या कंपनीकडनं रिप्लाय आलेला आहे, मला इंटरव्ह्यू झालाय, आता पुढचं प्रोसिजर मी काय करू. तर ते तुम्हाला प्रॉपर कॉन्टॅक्ट करून देतील त्या युनिव्हर्सिटीशी आणि त्या कंपनीशी आणि तुमच्याशी असा एक मेळ घालून देतील. आणि तुम्हाला काय लिगल फॉर्मॅलिटीज जे असतील ते ते ऑर्गनायझेशन तुम्हाला गाईड करेल प्रॉपरली. आणि ऍज पर माय नॉलेज ही फ्री फ्री कन्सल्टन्सी आहे. फ्री कन्सल्टंट म्हणण्यापेक्षा एक फ्री टॉक करता येईल ते, कारण गव्हर्नमेंटचेच लोक आहेत, जर्मन गव्हर्नमेंटचे, तर ते तुम्हाला मदत करतील त्या सगळ्या तुमच्या गोष्टींमध्ये. आणि जॉबसाठी आता सध्या हा वेळ थोडा चॅलेंजिंग टाइम चालू आहे. त्यामुळे थोडं मार्केट पण आपण म्हणायला पाहिजे ते असं ग्रोथ करत नाहीये, अजून उसळी मारत नाही. पण तरीही फॉर एक्झाम्पल माझी कंपनी आता मी कंटिन्यू जून पासून मी कंटिन्यू केलेली आहे कंपनी माझी. तर मला असं कळतंय की आमची कंपनी आता एक म्युनिक सारख्या ठिकाणी नवं ऑफिस चालू करते, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस. तर आमच्या कंपनीत बऱ्याचशा अशा ऑपॉर्च्युनिटीज आहेत, जॉब ऑपॉर्च्युनिटीज, की ज्या चांगल्या आहेत. आता हे झालं माझ्या कंपनीचं की बाबा ह्या काळात पण आमची कंपनी ह्या काढते, ऑपॉर्च्युनिटीज देते किंवा ऍप्लिकेशन किंवा जॉब ऍडव्हर्टाइजमेंट काढते. तशा बऱ्याचशा अशा कंपनीज आहेत की ज्या सध्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज देत आहेत. मित्रांनो, इथं एक आपण जर कॉन्सन्ट्रेट केलं तर करोनामुळे ज्या पॉझिटिव्हली इफेक्ट झालेल्या कंपन्या आहेत, ज्यांच्यावर पॉझिटिव्ह इफेक्ट झालेल्या आहेत, त्या कंपनीज आपण फाइंड आउट केल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिकल कंपनी आहे, मेडिकल कंपनी आहे, प्लास्टिक प्लास्टिक इंडस्ट्रीज आहेत. ह्या कंपनीज आहे, यांच्यावर आपण फोकस केलं पाहिजे की नेमकं ह्या सिच्युएशन मध्ये पॉझिटिव्हली अफेक्ट झालेल्या कंपनीज कोणत्या आहेत त्या एक फाइंड आउट करायचं. अशा कंपनीच्या वेबसाईटवर जायचं, त्यांच्या वेबसाईटवरनं जी पोझिशन तुम्हाला आवडते त्या पोझिशनची रिक्वायरमेंट्स जसं मी आधी सांगितलं त्यानुसार फॉलोअप करायचं. आणि दुसरं मला असं सांगावं असं वाटेल की मी पुन्हा पुन्हा सांगेल की जर्मन इज इसेन्शियल. जर तुम्हाला जर्मन येत नसेल तर तुम्ही ती शिका. इकडे आल्यावर जरी शिकलं तरी चालेल, पण मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा इंडियात असाल तर तेव्हाच शिकून इकडे या. कारण इकडं कॉस्टिंगने जर गेलो तर कॉस्ट खूप आहे इथं. आणि इंडियात जर तुम्ही केलं तर ऍज कम्पेअर टू जर्मनी कॉस्ट खूप कमी आहे. काय म्हणतात, जेवढ्या लँग्वेज तुम्हाला करता येतील, जितक्या करता येतील लेवल्स करता येतील तेवढ्या इंडियात करून या. दुसरं अजून एक सांगायचं म्हटल्यावर आपण जे कंपन्यांचे नावं ऐकतो जर्मनीतल्या, डायमलर असेल, बीएमडब्ल्यू असेल, शेफलर असेल, नंतर सिमन्स असेल, बॉश असतील, ह्या कंपनीज आहेत ना, फक्त 1% कंपनीज आहे मित्रांनो की ज्या जर्मनीच्या फ्रंट लाईनवर उभ्या आहेत. ह्या फक्त 1% कंपनीज आहेत. आणि 99% अशा हिडन चॅम्पियन्स कंपनीज जर्मनीमध्ये अवेलेबल आहेत की ज्या जर्मनीचा कणा आहे, पाठीचा कणा आहे. आपल्याला ह्याच कंपन्या पॉइंट आउट करायच्या आहेत. त्याला आपण एसएमईज म्हणतो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. तर ह्या एसएमईज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत आणि ह्या एसएमईज वर आपल्याला वर्कआउट करायचंय थोडं. आणि ह्या एसएमईज साठी आपलं जे जर्मन काउन्सुलेट, जर्मनीतलं काउन्सुलेट आहे इंडियाचं, म्युनिकमध्ये जे आहे, ते काम करतंय ह्या गोष्टीवर. तर ती एक आहे बवेरियन इंडियन ऑर्गनायझेशन की जी ह्या एसएमईज वगैरेवर म्हणजे बढावा देते, की ज्याला उद्याला इंडियात बिझनेसही टाकायचा असेल, काही म्हणजे सप्लायर वगैरे सारखं काही करायचं असेल, सप्लायर बनायचं असेल, तर त्याला ही मेक इन इंडिया थ्रू हे थोडं कोलॅबरेशनने काम चाललंय यांचं. तर तशाही अपॉर्च्युनिटीज बऱ्याच आहेत. तुम्हाला जर इथं तुमचा बिझनेसही टाकायचा असेल तर तुम्ही ह्या बवेरियन इंडियन जी ऑर्गनायझेशन आहे याच्या थ्रू तुम्ही
जाऊ शकतात, त्यांना क्युरीज विचारू शकतात. अं, आणि पुन्हा मी मागे येईल आपल्या युनिव्हर्सिटीज जवळ. तर इथं बऱ्याचशा अशा टेक्निकल युनिव्हर्सिटीज आहेत ज्या फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन देतात आपल्याला. ज्या मुलांचं पुढचं स्वप्न असेल किंवा मास्टर स्टडी नंतर मला डॉक्टरेट करायची असेल तर रिसर्च इन्स्टिट्यूट खूप साऱ्या आहेत इथं, ज्या तुम्हाला खूप खूप कमी पैशात, म्हणजे इवन कमीच पैशात तुम्हाला एज्युकेशन देतील. आणि मला काल काय म्हणतात, मी चेतन दादांशी बोलत असताना मला एक पॉइंट आउट करायचं राहिलं की इथली लाईफस्टाईल आणि इथलं राहणं वगैरे कसं आहे. तर आता जर जसं आपल्यासारखं आहे तसंच इंडियातलं जसं आहे तसं इथं आहे. जर तुम्ही म्युनिक सारख्या ठिकाणी गेले तर म्युनिक मधला खर्च खूप प्रचंड महाग सिटी आहे, पूर्ण जर्मनी मधली. तसाच सेम सीन असा आहे की जसं तुम्ही गावाकडे वळाल, जर्मनीतल्या गावांकडे वळाल, तसं तसं कॉस्टिंग कमी होत जातं. आता मी ज्या सिटीत राहतो हे श्वेबिश गिमून म्हणून एक शहर आहे. तर इथं मला आता कॉस्टिंग पडतंय 220 युरो. तर ते जवळपास 17-18 हजारापर्यंत जातं पर मंथ. आणि जर मी हीच इंटर्नशिप जर म्युनिकमध्ये करत राहिलो असतो तर हे जवळपास दुप्पट झालं असतं माझं भाडं, म्हणजे 32,000 पर मंथ असं झालं असतं. तर असं कॉस्टिंग आहे. आणि बऱ्याचशा अशा सुपर मार्केट आहेत इथं. इथं बरेचसे असे इंडियन स्टोअर्स आहेत की ज्याच्या थ्रू तुम्हाला बऱ्याचशा इंडियन गोष्टी भेटतात. ऑनलाईन वेबसाईट्स पण आहेत इंडियन स्टोअरच्या, त्याही तुम्हाला भेटू शकतात. आणि लाईफस्टाईल जर म्हणाल तर खूप छान लाईफस्टाईल आहेत, खूप फ्रेंडली लोक आहेत इथले. आणि पंक्च्युअल खूप आहे इथं, पंक्च्युअलिटीला खूप महत्व देतात. जर तुम्हाला 2:30 वाजता यांनी बोलवले तर तुम्हाला 2:30 वाजताच तिथं मीटिंगला हजर राहावं लागेल. जर तुम्हाला 2:31 बोलवलं असेल तर 2:31 तुमचा सीईओ तुमच्या समोर बसलेला असतो. आणि 2:31 तुमची ट्रेन तुम्हाला घ्यायला येते. जर तुमची ट्रेन 2:31 असेल तर 2:31 तुमची ट्रेनचा दरवाजा तुमच्या समोर उघडेल. तर इतकी पंक्च्युअलिटी इथं आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या स्वतःच्या मानसिकतेत पण बदल होतो. तुम्ही खूप ब्रॉड माइंडेड होतात, तुम्ही पंक्च्युअल होतात. आणि तुम्ही ह्या सराउंडिंगला इतके मॅच होऊन जाल की तुम्हाला हे सराउंडिंग म्हणजे एक वेगळाच अनुभव देऊन जातं. जरी तुम्ही 2 वर्षासाठी इथं स्टडी करायला आले तर हा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो, हा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला इतका चेंज करून देईल की तुम्हाला कळेल की आपण कुठे होतो आणि कुठे आहोत, आणि आपल्याला भविष्यात कुठे जायचंय. हे सगळं तुम्हाला ह्यातनं कळून येईल, ह्या एक्सपिरियन्स 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स मधनं कळून येईल. मला बरेचसे माझे मॅनेजिंग डिरेक्टर असतील, बरेचसे माझे जर्मन कलिग्स असतील, ते मला विचारतात की तू किती वर्ष येतं. हा कॉमन प्रश्न असतो जर्मनीत, की जर्मन्स आपल्याला दरवेळी विचारतात की तुम्ही किती वर्ष इथं थांबणार आहात किंवा तुमचा काय प्लॅन आहे. तर मी दरवेळी सांगतो यांना की आता ही माझी स्टडिंग फेज आहे. 2 वर्ष स्टडी केल्यानंतर मला माझा प्लॅन मिनिमम 10 इयर्सचा मी त्यांना सांगतो की माझा 10 इयर्सचा हा प्लॅन आहे, आणि 10 इयर्स मध्ये काय एक्सपिरियन्स येतील त्यावर मी डिसाईड करेल. पण शक्यतो ते मला हेच सांगतात की तू इकडेच सेटल व्हावं आणि इकडेच तू इकडचीच लाईफस्टाईल आत्मसात करावी. पण तुम्ही जर माझं स्वतःचं मनातलं विचाराल तर कधीही मी जर्मनीत ह्यासाठी आलोय की इथल्या काही गोष्टी शिकून माझ्या इंडियासाठी किंवा माझ्या महाराष्ट्रासाठी मी काहीतरी छान करू शकेल, किंवा माझ्या बांधवांसाठी मी काहीतरी नव्या अपॉर्च्युनिटीज ओपन करून देईल. मी स्वतः काहीतरी करून जेणेकरून माझं इंडियाचं नाव मी देशाबाहेर टॉप मोस्ट उच्च शिखरावर नेऊन ठेवेल. हे माझं स्वप्न आहे. आणि दुसरं असं की जेव्हा तुम्ही इंडिया सोडून कोणत्या देशात जात असाल तर ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी असते, कारण तुमच्या देशाचं नेतृत्व आणि तुमच्या समाजाचं नेतृत्व हे तुम्ही करत असतात. तुमच्या इच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटीवर तुमच्या समाजाचं आणि तुमच्या देशाचं रिस्पॉन्सिबिलिटी आहे, तुमच्या देशाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही कसं बिहेव करता, त्यानुसार समोरचा व्यक्ती तुम्हाला रिॲक्ट करतो.
जर तुम्ही वाईट वागाल तर समोरचा व्यक्ती असं नाही बघणार की हा महाराष्ट्रातला आहे, की हा गुजरातला आहे, किंवा हा तमिळनाडूचा आहे, हा ते नाही बघत. हे म्हणतात हा इंडियन आहेत. तर पर्टिक्युलरली त्या तुमच्या देशाचं नाव इथं खराब होतं. तर आपल्याला जेव्हा तुम्ही बाहेर मूव्ह आउट करत असाल तेव्हा फक्त आपल्या गोष्टींवर फोकस्ड राहायचं. आपण कशासाठी आलोय, कोणत्या बॅकग्राऊंड मधनं आलोय, आणि आपल्याला काय करायचंय, ह्या गोष्टी पहिलेच सेट करून ठेवा. आणि त्या प्लॅनिंग नुसार तुम्ही पुढे मूव्ह ऑन करा. सो हे झालं काय म्हणतात युनिव्हर्सिटीचं आणि एज्युकेशनचं. आता जर तुम्हाला ह्यावर काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता कमेंट सेक्शन मधनं. आणि जाता जाता दादांच्या आणि आपल्या मराठा विकास प्रतिष्ठानच्या कार्याचं एकूण खूप खूप छान कार्य करतात. खूप छान आपले ग्रुप्स सगळे, ऑर्गनायझेशन सगळे काम करतात. आणि म्हणजे जेव्हा अडीनडीला जरी असेल, आता मी काल पाहिलं की काल रात्री 1-2 वाजता पोस्ट आलेली होती आपली मदतीसाठी. तर आणि मदत पोहोचतेही आपली ह्या ग्रुप थ्रू. सो मला एक सुप्रसिद्ध कवी दत्ता हलसगीकरांच्या काही ओळी आठवतात, आणि ज्या मी तुम्हाला बोलून दाखवू शकतो. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुले द्यावीत. आणि ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्यांनी ओंजळ पाणी द्यावे. म्हणजे ज्याची जेवढी कॅपॅबिलिटी आहे त्याने तेवढं काम करावं. जर तुम्ही खरंच कॅपेबल आहात तर तुम्ही प्लीज काम करा. आणि ज्यांना काम करायचं नसेल, ज्यांना अ, ज्यांच्याकडे पैसा नाही आहे पण ज्यांच्याकडे नॉलेज आहे, त्यांनी ते नॉलेज वाटावं. ज्यांच्याकडे देण्यासाठी, म्हणजे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्यांचे हात घ्यावे. अशाही काही ओळी आठवतात. ह्यातनं आपण काहीतरी शिकलं पाहिजे की अं, जर समोरचा व्यक्ती मदत करत आहे, त्याची झोळी फाटकी जरी असेल तरी तो मदत करतोय, तर आपण इथनं शिकलं पाहिजे की नाही, फुललं फुलाची पाकळी म्हणून मीही काहीतरी मदत केली पाहिजे. तर हाच संदेश मला आता सरतेशेवटी द्यावासा वाटतो. जे चेतन दादा वगैरे काम करत आहेत, चेतन दादा आहेत, जितेंद्र सर आहेत, जे अशी कामं करतात की ठीक आहे, स्वतःचाही परिवार आहे, स्वतःचीही कामं आहेत, पण समाजासाठी आपण वेळ काढतोय आणि समाजासाठी काहीतरी करावं, ही भावना ठेवून आपण पुढे जातोय. आणि शेवटी मी एकच सांगू इच्छितो की तुम्हाला कसलीही गरज वाटली, कसलीही एज्युकेशनल संदर्भात, जर्मनीतल्या एज्युकेशनल संदर्भात किंवा नोकरी संदर्भात, मी माझा ईमेल ऍड्रेस वगैरे, लिंक्डइन प्रोफाईल वगैरे मी सगळं चेतन दादांना शेअर करतो. तुम्ही मला फेसबुक थ्रूही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मला तुम्हाला गाईड करायला खूप आवडेल. आणि शक्यतो प्रश्न असेच विचारा की जे जे थोडे लॉजिकल असतील. आणि ज्या मी वेबसाईटच्या आता नावं घेतले त्यांचा पुरेपूर फायदा करा. मी आता 5 मिनिटासाठी आहे ऑनलाईन. कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी प्रश्न विचारावे, त्यांची मी उत्तरं देत जाईल. धन्यवाद. सो जर्मन मराठा सुरज यांचा प्रश्न आहे धन्यवाद श्रीकांत भाऊ. मी थोडस नेमकी बाहेर आलेलो आहे, ओके त्याच्यामुळे मी लाईव्ह बघतोय, तरी बाहेर काम चालू आहे माझं. ओके तर ओके ज्यांना ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी श्रीकांत सरांना प्रश्न विचारून घ्या.
आणि ओके. प्रत्येकाने कमेंट करा आणि त्यांना तुम्ही मेसेंजरवरती जरी मेसेज केला किंवा ईमेल आयडी वरती जरी मेल केला तरी ते तुम्हाला नक्कीच उत्तर देतील. ठीक आहे. धन्यवाद. ओके. नक्की. मराठा सूरज कन्हेरी पाटील याचा प्रश्न आहे, जर्मन भाषा कुठे शिकता येईल? तर माझा तर मोस्टली मी तुम्हाला सांगेल की जर्मन भाषेसाठी जर तुम्हाला पूर्ण वेळ द्यायचा असेल, इंटेन्सिव्हली कोर्स करायचा असेल, तर तुम्ही ग्योथे इन्स्टिट्यूट पुणे ह्या ठिकाणी जा. ते खूप छान शिकवतात आणि तुम्ही लवकरात लवकर जर्मन शिकू शकाल. थँक्यू विजय थोरात सर. हा, तर सूरज पाटील, मराठा सूरज पाटील यांचा जो प्रश्न आहे ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीसाठी मध्ये आय टी तर साठी जॉब जर तुम्हाला करायचा असेल तर मी तुम्हाला एक सांगू शकेल की फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्हाला वेबसाईटवर जाऊन तुमची प्रोफाईल जी असेल ती मॅच करावी लागेल. मी आधी जे सांगितलं तुम्हाला त्यानुसार तुम्ही फॉलोअप घ्या. तिथं तुम्हाला ITI मधले जॉब सापडत आहेत का? मशीन ऑपरेटर असेल किंवा अं, अं, त्या CNC ऑपरेटर किंवा असे जॉब्स असतील तर ते तिथं अवेलेबल असतात. तुम्ही त्यांच्या एकदा वेबसाईटला व्हिजिट करा. पण मी तुम्हाला इथे सांगू शकतो, ITI जॉब हा इथला खूप मेन जॉब आहे आणि इथे ह्या जॉबसाठी जर्मन येणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इथले प्रोडक्शन लाईन वरचे जे माणसं असतात हे सगळे इथले लोकल लोक असतात की जे काही काही फार्मर्स असतात, काही काही 10वी शिकलेले असतात, काही काही 12वी शिकलेले असतात, असे लोक असतात. हे ना खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला अशा पद्धतीचे जर जॉब करायचं असेल तर. आणि अजून एक सांगतो, इथं कामाला खूप महत्व देतात. कामानुसार इथं पैसा भेटतो. जेवढं तुमचं काम कठीण तेवढा तुमचा पैसा जास्त, असं इथलं साधं लॉजिक आहे. विजय थोरात, जर्मनीमधील एज्युकेशन सिस्टीम विषयी माहिती द्या. ओके, सो मी याच्याबद्दलची माहिती आता तुम्हाला नेमकी एक्झॅक्ट कशाची माहिती हवी आहे तर ते मला माहित नाही. पण बॅचलर्स आणि मास्टर्स आणि PhD याची माहिती मी माझ्या सेशनमध्ये दिली. तुम्हाला माहिती जर फीज किंवा तुमच्या एज्युकेशन स्ट्रक्चर, सॉरी, तुमच्या फीज नंतर रिक्वायरमेंट्स वगैरे वगैरे बद्दल माहिती असेल तर मी त्या वेबसाईट शेअर करतोय, त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती भेटेल. मला तुमचा प्रश्न नीट कळाला नाहीये, कोणत्या एज्युकेशन सिस्टीम बद्दल विचारताय तुम्ही? जेव्हा राजू जगताप सर विचारतायत, तुम्ही जेव्हा जर्मनीला गेला तेव्हा तेथील अनुभव कसा होता? ओके. इथलं आपल्या महाराष्ट्रात जसं आपण म्हणतो दर 10 किलोमीटरवर पाणी चेंज होतं, तसं सेम जर्मनीत आहे. इथं दर बाउंड्रीज, दर स्टेट पाणी चेंज होतं. इथले लोकांच्या काय म्हणतात लाईफस्टाईल पण चेंज होतात. आता जर बवेरिया नावाचं जर एक राज्य घेतलं तर बवेरिया हे राज्य आधी शेतकऱ्या म्हणजे वर्ल्ड वॉर 2 संपलं तेव्हा बवेरिया हे राज्य सगळ्यात मागास राज्य होतं. म्हणजे इथं फक्त शेतकरी वगैरे होते आणि सगळ्यात कमी नुकसान ह्याच राज्याचं झालं. आणि त्याच्यानंतर जेव्हा बाकी जर्मनी नेस्तनाबूत झाली होती तेव्हा सगळ्या इंडस्ट्रीज, सिमन्स असेल, मर्सिडीज असतील, BMW असतील, सगळ्या वळल्या बवेरियाकडे. कारण बवेरिया ही एकच जमीन अशी होती की जी अनडिस्ट्रक्टेड होती, त्यांचं डिस्ट्रक्शन झालेलं नव्हतं. त्यामुळे हा बवेरिया आज लीडिंग राज्य म्हणून रिप्रेझेंट करतं जर्मनीतलं. आणि लकीली मला इथंच यायची संधी भेटली, त्याच्यामुळे मी इथलं सिव्हिलायझेशन बघितलं, इथलं कल्चर बघितलं. आणि फर्स्ट ऑफ ऑल मला हे सांगायला आवडेल की माझा पहिलाच एक्सपिरियन्स इथल्या रेल्वे सोबत आला. आणि रेल्वे इतक्या इतक्या पंक्च्युअल आहेत इथल्या. आणि इथले लोक पण खूप हेल्पफुल आहेत. जे TC होता, जेव्हा मी फ्लाईट मधनं उतरलो आणि ट्रेनसाठी धावत होतो, तर तेव्हा जो TC होता त्याने माझ्यासाठी, मला आठवतं माझ्यासाठी त्याने 2 मिनिट ट्रेन थांबवली होती. कारण त्याला कळलं की हा नवा आलेला आहे इथं आणि हा थोडं कन्फ्युज आहे, तर त्याने मला लिटरली बॅग उचलायलाही मदत केली. इतके हेल्पफुल लोक असतात. आणि
एकंदर जर एक्सपिरियन्स मला विचारला तर खूप फ्रेंडली आहेत तिथले लोक. मी डिरेक्ट मॅनेजिंग डिरेक्टरशी अरे कारेच्या भाषेत बोलतो, माझ्या मॅनेजरशी अरे कारेच्या भाषेत बोलतो. कारण हे कामासारखं नाही करत, हे एन्जॉयमेंट सारखं काम करतात. मी खूप काम करायला, जरी 8 तास मी कंटिन्यू काम करत असेल, 9 तास काम करतो मी रोज, डेली कंटिन्यू 9 तास मी काम करतो, पण मला कधीच वाटत नाही की मी 9 तास काम करतोय. इतकं एन्थुझियाझम असतं माझ्या कलिग्स मध्ये. सगळे आम्ही खूप एन्जॉय करत काम करतो इथं. आणि वेदर इट इज मेकॅनिकल इंडस्ट्री, वेदर इट इज सॉफ्टवेअर इंडस्ट्रीज, नो मॅटर, डझंट मॅटर. तुम्ही एन्जॉय कराल तिथं काम करायला, तुम्हाला खूप छान फील होईल. आणि जर तुम्हाला जर्मन भाषा येत असेल तर तुम्ही यांचे एक फॅमिली मेंबर होऊन जाल. तर इतकं मी छान एक्सपिरियन्स सांगू शकतो. आणि मला स्वतःला जर्मन येत असल्यामुळे मला खूप छान वाटतं इथं लोकांशी कम्युनिकेट करायला वगैरे. नंतर आहे प्रतीक पटोळे, दादा जर्मन भाषा कशी आहे शिकण्यासाठी. मी फक्त 6 महिन्यात शिकलो. तुम्हाला मेन आहे जर्मन भाषा शिकण्याची, तर याच्या ग्रामॅटिक स्ट्रक्चर, सेंटेन्स यायला लागलं, कोणतं काळ कसा वापरायचा, भूतकाळ कसा वापरायचा, प्रेझेंट टेन्स कसा वापरायचा, फ्युचर टेन्स कसा वापरायचा, हे एकदा कळलं तुम्हाला तर तुम्हाला खूप सोपं जाईल जर्मन भाषा शिकायला. 6 महिने खूप आहेत 2 लेवल शिकायला आणि अंगवळणी पाडायला. ह्या 2 लेवलमध्ये तुम्ही खूप छान प्रकारे जर्मन बोलू शकाल. आणि तुम्ही जर कंटिन्यू त्याच एन्व्हायरमेंट मध्ये राहाल की बुवा जर्मन त्या वर्डसाठी आणि रोज 5 वर्ड शिकायचे नवे, त्याच्यामुळे खूप सोपी वाटते. थँक्यू सूरज कन्हेरे पाटील, थँक्यू फॉर युअर कॉम्प्लिमेंट्स. खूप छान वाटलं मला तुमच्या सगळ्यांशी बोलून. आणि तुमच्या सगळ्यांचा माझ्या थ्रू जर कोणाचा 25 लोकांपैकी 30 लोकांपैकी 5 जणांचा जरी फायदा होत असेल तरी मला खूप छान वाटेल. आणि मी चेतन दादांसोबत शेअर करतो. चेतन दादा आपल्याला आपल्या ग्रुपवर शेअर करतील. सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार. आणि कसलीही गरज लागली जर्मनीत एज्युकेशन किंवा कसलीही माहिती लागली जर्मनी बद्दलची तर मला कॉन्टॅक्ट करा. माझं फेसबुक अकाउंट पण आहे. तुम्ही आधी प्रतीक पटोळे, तुम्ही आधी प्लॅनिंग केली होती का आपल्याला कोणाचे मार्गदर्शन लाभले? ऑफकोर्स, तुम्ही कोणताही मोठा डिसिजन घेत असाल तर तुम्हाला पहिले प्लॅनिंग करावं लागतं. आणि प्लॅनिंग करण्याच्या आधी तुम्हाला मार्गदर्शन घ्यावे लागतं. की जे ऍक्च्युअल, मी तुम्हाला सांगेल की ज्यांनी ऍक्च्युअली जर्मनी व्हिजिट केली असेल, जे जर्मनीत राहून आले असतील आणि जे जर्मनीत काम करत असतील, असे तुमचे जे कॉन्टॅक्ट आहेत त्यांच्याशी संपर्क साधा, त्यांना विचारा, त्यांचं मार्गदर्शन घ्या, तुमचे प्लॅनिंग त्यांना सांगा, तुमचे प्लॅन्स त्यांना सांगा. पण तुम्हाला एक सांगतो की हे विचारत असताना आपण लॉजिकल क्वेश्चन्स विचारले पाहिजे. मान्य आहे मला की आपण सर्वप्रथम खर्चाचा प्रश्न विचारतो, कसला प्रश्न विचारतो, पण मला काही काही प्रश्न असे विचारले जातात की जर्मनीत आल्या आल्या लगेच म्हणजे वर्क विजावर जॉब भेटेल का? तर ह्या गोष्टी थोड्या माझ्या समजण्या पलीकडच्या असतात की काही काही खूप बेसिक क्वेश्चन्स विचारतात की जे तुम्ही मॅन्युअली पण शोधू शकतात स्वतःहून. प्रश्न असे विचारा की ते लॉजिकल असतील आणि जो समोरचा माणूस त्याला उत्तर द्यायला त्याला आवडेल. तर त्यामुळे माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही जेव्हा मला क्वेश्चन्स विचारत असाल तर तुमचे बनवा, एक एक पॅरेग्राफ बनवा आणि तो पॅरेग्राफ तुम्ही मला सेंड करा. मला शनिवार रविवार वेळ भेटतो, मी प्रत्येकाला तसे उत्तरं देत जाईल, तुमच्या प्रश्नांनुसार उत्तरं देत जाईल. कारण बरेच असे भावंड आहेत आपले की ज्यांनाही इन्फॉर्मेशन हवी असते, त्यांनाही वेळ देता आला पाहिजे. त्यामुळे मी जसं जमेल तसं त्यांना उत्तरं देत जाईल. आणि हो, मार्गदर्शन हे नक्की घ्यावं. प्रतीक पटोळे, तुम्ही माझंही मार्गदर्शन घेऊ शकतात जर तुम्हाला इच्छा असेल तर. विजय थोरात, सोलर एनर्जीसाठी जर्मनीमध्ये काही स्कोप आहे का जॉबचा? हा, मी मध्यंतरी सोलर एनर्जीसाठी पण विचार केला होता
की इथं बरेचसे असे सोलर प्लांट आहेत जे आपण जर एखादी सिटी सोडून जर बाहेर जात असो कोणत्या दुसऱ्या सिटीत, तर इथं असे मोकळ्या रानात तुम्हाला एक एक दीड दीड दोन दोन एकरामध्ये सोलर पॅनल्स दिसतील. आणि जे सोलर पॅनल्स इतके छान हाय इंटेन्सिटीचे असतात. तुम्ही आता बघाल तर आणि काही काही वेळी बर्फही असतो. तर अशा परिस्थितीतही त्या ढगांच्या जेवढे प्रकाश किरणं येतात तेवढे ऍब्झॉर्ब करून इथलं सोलर एनर्जीसाठी बनवल्या जातात. पण सध्या आम्हाला एक प्रोफेसर होत्या ज्यांनी सोलर इंडस्ट्रीमध्ये 30 वर्ष काम केलं होतं आणि मी त्यांना ह्या प्रश्न विचारला होता की सोलर एनर्जीसाठीचं फ्युचर काय आहे जर्मनीसाठी. तर त्यांनी मला सांगितलं की सध्या सबसिडीज त्यांच्या एक एक पॅच होता जो तुम्हालाही माहिती असेल की एक पॅच होता जेव्हा सगळ्या जगाने डिसिजन घेतला होता की आपण करायला हवं. तेव्हा खूप साऱ्या सबसिडियरी कंपनीज तयार झाल्या होत्या ज्या काही ऑस्ट्रेलियामधल्या असतील, जपानमधल्या असतील, चायनामधल्या असतील. पण अचानक असं काय झालं काय माहित कंपनी खूप कमी होत गेल्या सोलर इंडस्ट्रीज मधल्या. त्यामुळे सोलर इंडस्ट्रीसाठी इथं स्कोप आहे, पण इनिशियल इन्व्हेस्टमेंट इतकी वाढली आहे सबसिडियरी नसल्यामुळे. त्यामुळे प्रचंड प्रचंड थोडा इम्पॅक्ट पडलाय इथं सोलर एनर्जीवर. हा, जर तुम्ही विंड एनर्जीकडे वळत असाल तर इथं बऱ्याच बऱ्याच विंड मिल्स आहेत, विंड एनर्जीच्या कंपनीज आहेत, सुलसर असेल, बऱ्याचशा आहेत. सिमन्स वगैरे पण उतरले आहेत, नंतर सेडेफ वगैरे पण गिअर्स मध्ये वगैरे उतरले आहेत. तर तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता. ऍटलास म्हणून एक कंपनी जी विंड मिल्स साठी तुम्हाला माहिती देऊ शकेल. राजू जगताप, थँक्यू. प्रतीक पटोळे, थँक्यू. नाही नाही नाही, हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे मी काही इतकं मोठं अजून काम केलेलं नाही की मला हॅट्स ऑफ. मला अजून काम करायचंय आपल्या भारतासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी. नक्की नक्की सूरजदा, माझं मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि तुम्हाला जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे मला प्रश्न विचारा. मी नक्की तुम्हाला हेल्प करायला पुढे असेल. आणि सरते शेवटी एवढंच सांगतो की एकी ठेवा आणि कोणी जर मदत करत असेल तर त्याला ऍटलिस्ट हातभार लावा, फुल न फुलाची पाकळी म्हणून. आणि अजून